काय तुम्ही आजकालची मुलं, मी आहे म्हणून सगळं ठीक चालू आहे. प्रत्येक आईच्या तोंडी असणारी ही वाक्य, किचन मधल्या छोट्या छोट्या गोष्टींपासून आपल्या मुलाला काय हवं या सगळ्याचं उत्तर आईला माहित असतं. होय, आपण उत्तर या मराठी सिनेमाविषयी बोलतो आहोत. सिनेमाची गोष्ट जाणून घेऊ. साधारण 20-22 वर्षाचा मुलगा निनाद कॉलेजमध्ये शिकतोय. वडील लवकर गेले असल्यामुळे तो केवळ त्याच्या आईसोबत राहतोय आणि आईसोबत संवाद कमी आणि भांडण जास्त करतोय. निनादच्या मते माणसं गरज पडेल तेव्हाच एकमेकांना भेटतात, बोलतात. इथपर्यंत ठीक आहे. मात्र तो या समजुतीपर्यंत येऊन पोहोचलाय की भावना दुय्यम असतात. पण आईसोबतचं नातं मुख्यतः एकाच गोष्टीवर तरुण राहतं आणि ती गोष्ट म्हणजे भावना. पण निनाद मुळातच टेक्निकल शिक्षण घेतोय, त्यामुळे आईसारखाच एक रोबो बनवायचा अशी प्रोजेक्टसाठी कल्पना करतो, जेणेकरून तुम्ही रोजची कुठलीच कामं मिस करणार नाही. म्हणून तो या रोबोला नाव सुद्धा अनमिस असं देतो. निनादची मैत्रीण आहे क्षिप्रा. तिच्या मते आजकाल शेअरिंग आणि केअरिंग अधिक गरजेचं आहे. त्यामुळे भावनांच्या शेअरिंगशी निगडीत ऍप बनवायला हवं असं तिला वाटतं, कारण माणूस माणसापासून दुरावत चाललाय. निनाद मात्र त्याचा रोबो बनवायचं काम सुरू करतो. या रोबो मध्ये सगळं आहे पण भावना नाहीत. रोबो आणि भावना यामध्ये कोण जिंकणार? याचं उत्तर या ऍपला म्हणजेच रोबोला ठाऊक आहे की आईला, की ऍप मधल्या आईला? ही आहे उत्तर या सिनेमाची गोष्ट. मित्रांनो, नवनवीन मराठी आणि हिंदी सिनेमाविषयी जाणून घेण्यासाठी चीज पॉपकॉर्न या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. सिनेमाचा लुक आणि फील कसा आहे? तंत्रज्ञानात हरवत चाललेल्या जेनझीवर सिनेमा अधिक लक्ष केंद्रित करतो. सातत्याने फोनमध्ये गुंतलेला निनाद दिवसातील प्रत्येक कृती करताना हातात फोन घेऊन वावरतो. हे बघताना साधारण असा फील येतो की आजकाल प्रत्येक गोष्ट ऍपवर सहज उपलब्ध आहे. कुणाचंच खुणा वाचून काही अडत नाही. प्रत्येक ठिकाणी माणसांची गरज नाही. माझं मला येतं या मी माझ्या दुनियेमध्ये, ऍपच्या जगामध्ये आपण हरवत चाललोय. हा सिनेमा स्वतःमध्ये डोकावून बघायला लावतो की या आभासी जगात आपल्यातला माणूस तर हरवत चालला नाहीये ना. पटत असेल तर एक लाईक नक्की करा. ऍक्टर्स विषयी जाणून घेऊ. उत्तर आईला माहित असतं. त्या आईच्या भूमिकेत रेणुका शहाणे आहेत. या व्यक्तिरेखेमध्ये त्या खूप शोभल्या आहेत. प्रत्येकाला कुठे ना कुठे रिलेट करता येईल अशी आई त्यांच्यामध्ये दिसते. यातच हे पात्र जिंकतं. निनादच्या भूमिकेत अभिनय बेर्डे आहेत. क्षिप्राच्या भूमिकेत ऋता दुर्गुळे आहेत. सिनेमामध्ये रेणुका शहाणे यांची मोठी बहीण निर्मिती सावंत आहेत. यासोबत सिनेमात अजून एक पात्र आहे, ते म्हणजे तो रोबो, ज्याचं नाव अनमिस असं आहे. लेखनाविषयी बोलायचं तर क्षितिज पटवर्धन यांचं लेखन आणि दिग्दर्शन असलेला हा सिनेमा आपल्याला हळवं करतो. 2 तासांची लांबी असलेला हा मराठी चित्रपट अलगद पुढे सरकत राहतो. सिनेमाची गोष्ट ही मर्यादित पात्रांमध्ये आहे, त्यामुळे काही ठिकाणी सिनेमाची गती कमी वाटू शकते, परंतु उत्तम संवाद लेखनाने हा सिनेमा आपल्याला रंगवून ठेवतो. यामध्ये उगाच कुठलाही ड्रामा नाही. बऱ्यापैकी गोष्ट पुण्यामध्ये घडते. कोणत्याही घरामध्ये घडतील इतके सहज प्रसंग इथे पाहायला मिळतात. मित्रांनो, आपलं चॅनल सिनेमा आयुष्याशी जोडण्याचा प्रयत्न करतं. हा सिनेमा तर खूप छान मेसेज देतो. नात्यामध्ये व्यक्त होणं फार महत्वाचं असतं. हो, हे खरं आहे की ऍप्स, टेक्नॉलॉजी, रोबो आपली सगळी कामं सहज करू शकतात, पण अंतरंगात डोकावून बघण्यासाठी, मिठी मारण्यासाठी माणूस हवाच. या सिनेमामधला शेवटचा सीन तुम्हाला हळवं करेल, तरी तो बघताना छानही वाटेल. तुम्ही हा सिनेमा पाहिलाय का? किंवा हा व्हिडिओ बघून तुम्हाला हा सिनेमा पाहावासा वाटतोय का? एक कमेंट मध्ये नक्की सांगा. सिनेमाविषयी असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया चीज पॉपकॉर्न विथ वरुण भागवतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.